नमस्कार, हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अगदी बालसंगोपन ते करिअर आणि बँकिंग ते व्यवसाय अशा विविध टप्प्यांचा वेध घेत असतो आणि आज आपण हॅलो 24 तास मध्ये चर्चा करणार आहोत लठ्ठपणावरील शस्त्रक्रियेचे आधुनिक तंत्र या विषयावर आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आल्यात बॅरिएट्रिक कन्सल्टंट डॉक्टर जयश्री तोडकर। विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर जयश्री यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार डॉक्टर। नमस्ते डॉक्टर जयश्री तोडकर यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास डॉक्टर जयश्री या नावाजलेल्या बॅरिएट्रिक कन्सल्टंट असून पुण्याच्या अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटल सारसबाग सदाशिव पेठ पुणे येथे त्या कार्यरत आहेत। त्यांनी जनरल सर्जरीमध्ये ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर भारतातील ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जरीचा अभ्यासक्रम फ्रान्समध्ये जाऊन पूर्ण केला आणि करिअरच्या सुरुवातीच्या काळातच बॅरिएट्रिक सर्जरी या विषयावर काम करून डॉक्टर स्कोपानिरो गिओनो युनिव्हर्सिटी इटलीची त्यांनी बॅरिएट्रिक फेलोशिपही मिळवली आणि त्यांची भारताच्या पहिल्या महिला बॅरिएट्रिक सर्जन म्हणून नोंदही झाली। त्यांनी आतापर्यंत 40,000 रुग्णांवरती उपचार केले असून लठ्ठपणा आणि संबंधित तक्रारींवर संशोधन आणि सामाजिक जागृती त्या करतात। त्यांचा नियमितपणे अनेक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग असतो। या व्यतिरिक्त जनरल सर्जरी, हार्निया सर्जरी, मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी फॉर पाइल्स अँड कोलॅटरल प्रॉब्लेम्स, ट्रॉमा सर्जरी अशा विविध सर्जरीजमध्ये त्या तज्ञ आहेत। चला तर ह्या विषयाबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया डॉक्टर जयश्री तोडकर यांच्याकडूनच। डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण खास करून लठ्ठपणावरती चर्चा करतोय। खरं तर लठ्ठपणा म्हटलं की आपल्याला एक मानसिक समाधान मिळत नाही, कारण की लठ्ठ झाल्यावरती माणसाला वेगवेगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं। मात्र आता आधुनिक तंत्र उपलब्ध झालेलं आहे, त्याविषयी सगळ्यात अगोदर काय सांगाल? लठ्ठपणा हा एक वैद्यकीय संशोधनानुसार हा एक डिसीज म्हणून मान्यता पावलेला डिसीज आहे आणि सौंदर्य आणि कॉस्मेसिस याच्या पलीकडे लठ्ठपणाचे हेल्थवर अतिशय दूरगामी दुष्परिणाम होऊ शकतात। याच्यासाठी लठ्ठपणा वेळेत कंट्रोल करणं आवश्यक आहे। बरोबर। या लठ्ठपणा जेव्हा तुमचा अनियंत्रित होतो किंवा साध्या सुध्या उपायांनी त्याला ज्या वेळेला तुम्हाला आटोक्यात आणणं अवघड जातं, अशा वेळेला ओबेसिटी सर्जरी किंवा बेरिएट्रिक सर्जरी हा एक त्याच्यासाठी अतिशय उत्तम शास्त्रीय उपाय आहे, ज्याच्यामधून आपण लठ्ठपणा अतिशय चांगल्या पद्धतीने कमी करू शकतो आणि त्याच्या अनुषंगाने आलेले अनेक आजार पण कमी करू शकतो। बरोबर। हे जे ऑपरेशन्स आहेत ही पचन संस्थेवर केली जातात, जेणेकरून तुमचा लठ्ठपणा एक वर्षभराच्या कालावधीमध्ये नॉर्मॅलिटीकडे येतो आणि त्या काळामध्ये तुमच्या शरीरामध्ये अनेक बदल घडतात, ज्याचा तुम्हाला अत्यंत पॉझिटिव्हली हेल्थवर परिणाम मिळतो। बरोबर। अर्थातच पण जेव्हा आपण वजन कमी करण्याचा निर्णय घेतो तेव्हा सगळ्यात अगोदर प्रत्येक जण डायटिशियनकडे जातो आणि वजन कमी करण्याचा विचार करतो। मात्र आता आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे, ज्यांचं वजन अतिशय जास्त आहे प्रमाणापेक्षा, त्यांनी हा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून खरोखरच वजन कमी होऊ शकतं का? काय सांगाल? बेसिकली सगळ्यांचं वजन डायटिशियनकडे जाऊन का नाही कमी होत हे समजून घेतलं पाहिजे। बरोबर आहे। आणि कशाला जास्त वजन म्हणायचं हेही समजून घेतलं पाहिजे। ज्या वेळेला तुमचं म्हणजे विज्ञानानुसार लठ्ठपणाच्या व्याख्या आहेत, बरोबर, ज्याला आम्ही बॉडी मास इंडेक्स म्हणतो। बॉडी मास इंडेक्स हा तुमचा ज्या वेळेला 30च्या पुढे जातो तेव्हा तुम्ही लठ्ठपणाच्या कॅटेगरीमध्ये यायला लागता। अशा वेळेला तुम्हाला हा लठ्ठपणा कंट्रोल करण्यासाठी काही विशिष्ट उपायांची गरज असते, जी केवळ डायटिशियनकडनं डाएट घेऊन होऊ शकत नाही। ज्या वेळेला हा लठ्ठपणा 30च्या पुढच्या BMI मध्ये जायला लागतो तेव्हा तुमचा मेटाबॉलिक सेट पॉइंट बदलायला लागतो आणि तो साधारण 32च्या पुढे गेला की तुम्हाला विविध आजार व्हायला लागतात। खरंय। हे जेव्हा आजार येतात त्यावेळेला तुम्हाला तो लठ्ठपणा वेगाने कंट्रोल करायला पाहिजे, नाहीतर डायबिटीज, BP सारख्या गोष्टी अंगात ठाण म्हणून बसतात। खरंय। हा लठ्ठपणा ज्या वेळेला एवढा पुढे जातो तेव्हा जो मेटाबॉलिक सेट पॉइंट बदललेला असतो तो तुम्हाला सहजासहजी मागे येऊ देत नाही। लठ्ठपणाच्या मागे अनेक मोठी कारणं असतात, ज्याच्यामध्ये तुमचा मेटाबॉलिझम बदललेला दिसतो। मेटाबॉलिझम म्हणजे सर्वसामान्य लोकांना आणि कित्येक वेळेला अनेक जणांना त्याची कल्पना, उच्च शिक्षित लोकांना पण कल्पना नसते म्हणजे काय। बरोबर आहे। तर आपल्या अंगामध्ये आपण जे खातो त्याची कॅलरी बनते, त्याचं शुगर बनतं आणि हे जाळण्याची जी आपल्या पेशीची कॅपॅसिटी असते त्याला मेटाबॉलिझम म्हणतात। बरं। ज्या वेळेला ही कॅलरी किंवा शुगर जाळण्याची कॅपॅसिटी आपली कमी होते त्या वेळेला लठ्ठपणा, डायबिटीज सारखे आजार होतात आणि त्यावेळेला जर तुम्ही या कॅपॅसिटी वाढवण्याचं काम नाही केलं आणि फक्त खाणं पिणं कमी केलं तर अशा वेळी लोक हे त्याच्यामधनं बाहेर पडू शकत नाहीत। हा जो बदललेला मेटाबॉलिझम आहे हा या ऑपरेशन्सनी कव्हर होऊ शकतो। बरोबर। जेव्हा ही ऑपरेशन्स तो
टिश्यूची जाळण्याची कपॅसिटी कॅलरीची वाढवतो, त्यावेळेला आपोआप तुमचं वजन कमी व्हायला लागतं, आपोआप शुगर कमी व्हायला लागते. आणि अशा परिस्थितीमध्ये लठ्ठपणा जो केवळ डाएटिंगनी किंवा फिजिकल एक्सरसाइजनी कमी नाही झालेला, तो सहजासहजी तुमच्या आटोक्यात येऊ लागतो. बरोबर. पण मग जेव्हा एखाद्या डाएट कडून आपण एखादं डाएट घेतो, मात्र प्रामाणिकपणे प्रयत्न करूनही जेव्हा वजन कमी होत नाही, तर अशा व्यक्तींनी शस्त्रक्रियेकडे वळावं का? प्रामाणिकपणे जर तुम्ही प्रयत्न केलेला असेल आणि वजन कमी होत नसेल, तर याचा अर्थ मेटाबॉलिझम बिघडलेला आहे आणि तो तुमच्या मनाच्या कणखरपणाने तुम्ही जागेवर आणू शकत नाही. ज्या वेळेला तुमच्या 32च्या पुढे BMI जातो आणि डायबिटीज, BP किंवा जॉईंट पेन्स, हार्टचे प्रॉब्लेम, किडनीचे प्रॉब्लेम, हॉर्मोनल प्रॉब्लेम हे जेव्हा तुम्हाला यायला लागतात, त्यावेळेला तुमचा हा लठ्ठपणा सहजासहजी आटोक्यात येत नाही. अशा दोन्ही अवस्थांमध्ये तुम्ही या ऑपरेशन्सकडे जाणं आवश्यक असतं, कारण वेळेत कंट्रोल केलेला आजार हा केव्हाही तुमच्या सिस्टीम्सची लॉंगिव्हिटी किंवा त्यांचं आयुष्यमान वाढवू शकतो. बरोबर. मात्र अनेकदा असं होतं की एखाद्याला मधुमेह असेल किंवा मधुमेहामुळे कदाचित वजन वाढण्याचे चान्सेस असतात, किंवा एखाद्याला मधुमेह होण्याच्या आधी वजन वाढलेलं असतं. ह्या बऱ्याच गोष्टी खरं तर इंटरकनेक्टेड आहेत. ह्या सगळ्या गोष्टींवर आपण जर मात मिळवायची असेल, व्याधी ह्या सगळ्या दूर करायच्या असेल, तर आधी सगळ्यात अगोदर वजन कमी करणं हा एकमेव उपाय आहे का? वजनाकडे ऍक्च्युली फक्त वजन म्हणून बघणं किंवा इंच लॉस किंवा इंचेसमध्ये बघणं हे चुकीची गोष्ट आहे. कारण वजन हे तुम्हाला किलोग्रॅम आणि इंचात जसं कळतं, त्याच्यापेक्षा विज्ञानाला ते वेगळ्या पद्धतीनं कळतं. कारण वजनामधनं अतिशय स्ट्रॉंग पद्धतीनं तुमचे हॉर्मोन्स आणि एन्झाईम्स निघत असतात. हे जेव्हा एन्झाईम्सची लेवल जास्त होते, त्या वेळेला तुमच्या बॉडीतलं सगळं गणित बिघडायला लागतं. जितकं वजन तुमचं जास्त असेल, म्हणजे एक्झाम्पल म्हणून तुम्ही लक्षात घ्या की तुमच्या नॉर्मल वजनाच्या पेक्षा जेव्हा तुमचं वजन 10 किलोनी जास्त होतं आणि पुढे वाढायला लागतं, त्यावेळेला तुमच्या हार्टला कमीत कमी 20 मैल जास्त धावण्यासाठी जितका व्यायाम करायला लागेल, तितकं तुमच्या हार्टवर 24 तासामध्ये बोजा पडतो. तीच गोष्ट तुमच्या जॉईंट्सची असते, तीच गोष्ट तुमच्या लिव्हरची असते, तीच गोष्ट तुमच्या स्वादुपिंडाची असते आणि फुफ्फुसाची असते. त्याच्यामुळे वजन वाढणं किंवा ज्याला आपण वाढलेलं पोट आणि एक समृद्धीचं लक्षण अशा चुकीच्या समजुती घेऊन आपण वागत होतो, त्यातनं आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की वजन वाढतं किंवा पोट वाढलेलं असतं, त्यावेळेला अंगावरचा बोजा वाढतो आणि तुमच्या सिस्टीमचं नॉर्मल चालणारं काम हे नॉर्मल होत नाही. अशामधनं तुम्हाला जे वेगवेगळे आजार येतात ते वजन वाढीकडे जास्त घेऊन जातात. म्हणजे टिपिकली ह्याला आम्ही म्हणतो की एक स्ट्रॉंग कोरिलेशन आहे. म्हणजे एक गोष्ट वाढली की दुसऱ्याला वाढवत नाही. बरोबर आहे. जसं तुमचं BP वाढायला लागतं, कारण वजन वाढलं की हार्टवरचा बोजा वाढतो, बोजा वाढला की BP वाढतं, BP वाढलं की त्यावेळेला तुमच्या हार्टचे जे मसल्स असतात त्या मसल्सवर खूप ताण पडायला लागतो आणि अशा पद्धतीनं तुम्हाला थकवा येतो, तुम्हाला लिथार्जी येते. म्हणजे जर एखाद्या माणसाला वजन जास्त आहे आणि थकवा येत असेल, तर त्याला मी म्हटलं तू पळ खूप मैल, तर ते चुकीचं आहे, कारण त्याच्या हार्टला ते सहन होत नाही. आणि हीच गोष्ट त्याच्या जॉईंटच्या बाबतीत घडते. जितकं वजन जास्त असेल तितकं सगळ्या तुमच्या अवयवांचं वय कमी व्हायला लागतं किंवा आयुष्यमान कमी व्हायला लागतं. ह्याच्यामध्ये एक एक्झाम्पल लक्षात घेण्यासारखं आहे की फॅटी लिव्हर किंवा लिव्हर मध्ये वाढत चाललेलं फॅट, ही जी गोष्ट आहे, फॅटी लिव्हरचं आयुष्य हे नॉर्मल लिव्हर पेक्षा 10 वर्षांनी कमी असतं. त्यामुळे हे किंवा काही इंच म्हणून बघणं चुकीचं आहे. वजनाकडे तुम्ही एक बोजा म्हणून बघितलं पाहिजे, जो बोजा तुमच्या आयुष्य कमी करू शकतो आणि क्वालिटी ऑफ लाईफ खूप कमी करू शकतो. बरोबर. आणि अर्थातच खरं तर वजन आपल्या नियंत्रणात असेल तर आपल्याला बाकीचे इतरही विकार जडत नाहीत, हे फार महत्त्वाचं आहे. आणि आपण सगळ्या गोष्टी खरं तर ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक आहे. हेल्थ इन्व्हेस्टमेंट आज काळाची गरज बनलेली आहे डॉक्टर. खरं तर डॉक्टर, जेव्हा आपण लठ्ठपणाबद्दल बोलतोय तेव्हा लठ्ठपणासाठी आता आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे बॅरिएट्रिक सर्जरीज उपलब्ध आहेत. तुम्ही त्याच्यातल्या तज्ज्ञ आहात, तर ह्या शस्त्रक्रिया कशा होतात आणि त्याविषयी काय सांगाल? ही जी ऑपरेशन्स आहेत, ही ऑपरेशन्स दुर्बिणीतनं केली जातात. ही ऑपरेशन्स केल्यानंतर आपल्याला एका पद्धतीनं अंगातले म्हणजे पचन संस्थेमधले जे भाग तुमचं मेटाबॉलिझम कमी करत असतात किंवा स्लो करत असतात, तो भाग बायपास केला जातो
आणि बाकीचे जे भाग आहेत हे भाग तुमच्या ऍक्टिव्हेट केले जातात. ही ऑपरेशन्स पचन संस्थेवर असतात. आपण काही इथे उदाहरणं बघू शकता ज्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की पेशंटचं वजन कशा पद्धतीनं कमी होत जातं. बरं. जसं जसं ऑपरेशनचा इफेक्ट ज्या दिवशी तुम्ही ऑपरेट करता त्या दिवशी तुमचे इंटेस्टायनल किंवा पचन संस्थेचे हॉर्मोन्सची लेवल बदलायला लागते. आणि या चित्रात तुम्ही बघू शकत असाल की या पेशंटचं वजन हे 180 पासून 80 वर किती स्मूथली आलेलं आहे. एक ज्या पद्धतीनं त्याचा अंगामधला बोजा गेलेला आहे त्या पद्धतीनं त्यांचा फिटनेस वाढलेला बरोबर आहे. अशी अनेक उदाहरणं तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसतील की जे लोक आज आयुष्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं आयुष्य जगतात. कारण ही जी पचन संस्था आहे ह्याच्यामध्ये तुमच्या मेटाबॉलिझम बदलण्याची खूप ताकद आहे. आणि जेव्हा हा मेटाबॉलिझम बदललेला आहे किंवा चुकीचा बिघडलेला आहे आपण म्हणू शकतो त्यावेळेला बिघडलेल्या मेटाबॉलिझमला करेक्ट करण्यासाठी हा एक अतिशय शास्त्रीय उपाय आहे. बरोबर. साधारण आता आपण काही फोटोग्राफ्स बघतोच आहोत. मात्र डॉक्टर जेव्हा लठ्ठपणासाठी तुमच्याकडे ट्रीटमेंटला अनेक पेशंट्स येत असतील तेव्हा शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या वजनामध्ये साधारणतः किती फरक पडतो आणि त्यांना कसं वाटतं बेसिकली? ओबेसिटीची जी कुठली तुमची कॅटेगरी असेल त्या पद्धतीनं ऑपरेशनचे काही विविध प्रकार आहेत. म्हणजे 80 किलोच्या वजनाच्या माणसाला डायबिटीज बीपी असेल तर त्याचं वेगळं ऑपरेशन असतं. बरं. 120 किलोच्या पेशंटला असेल तर ते वेगळं असतं. 220 किलोच्या पेशंटसाठी वेगळं ऑपरेशन असतं. तर टिपिकली आपल्याला तुमच्या बॉडीमधले सगळे मेटाबॉलिक पॅरामीटर्स ठरवून बघायला लागतं की यांचं वजन किती कमी असणं त्यांच्यासाठी योग्य आहे. ठरवलं जातं? काही प्रमाण आहे का? हे ठरवण्यासाठी काही मेटाबॉलिक पॅरामीटर्स असतात आणि हे मेटाबॉलिक पॅरामीटर्स आपल्याला म्हणजे शास्त्रीय पद्धतीनं गायडन्स देऊ शकतात की कुठलं ऑपरेशन कोणाला केलं जावं. सर्वसाधारणपणे तुमच्या नॉर्मल वजनाच्या 10% एक्स्ट्रा इथपर्यंत वजन तुम्ही सर्वसाधारण 1 वर्षाच्या काळामध्ये अचीव करू शकता. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्याच्यात अशी आहे की तुमच्या अंगामधले डायबिटीज बीपी सारखे आजार हे ऑपरेशन केल्या दिवसापासून पुढच्या 1 महिन्याच्या काळात खाली येतात. बरं. म्हणजे त्याचा इफेक्ट एवढा चांगला होतो. प्रचंड वेगाने तुम्हाला इफेक्ट दिसतो. कारण केमिकल ऍक्टिव्हिटी फॅटची ही अतिशय वेगाने कमी होते. वंध्यत्वासारखे आजार आहेत. म्हणजे माझे काही पेशंट आहेत की ज्यांना 16 वर्ष वंध्यत्व होतं, मूल होत नव्हतं, अनेक ट्रीटमेंट्स करून फेल जात होत्या. असे पेशंट सुद्धा ऑपरेशन झाल्यानंतर केवळ 1 वर्षाच्या काळामध्ये ते प्रेग्नंट राहिलेले आहेत. असे पेशंट आहेत की ज्यांना चालता येत नव्हतं, जॉईंट पेन्स होत्या, ते पेशंट आता माझ्याबरोबर मॅरेथॉन मध्ये पळतात. म्हणजे मला असं वाटतं फरक पडतोय. म्हणजे नक्कीच थोडक्यात ह्या तंत्रज्ञानाचा खूप चांगला असा इफेक्ट आपण बघू शकतो. खरं तर आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवा. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेक नंतर हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण लठ्ठपणाविषयी चर्चा करतोय आणि आपल्या सोबत आहेत बॅरिएट्रिक सर्जन आपल्यासोबत आहेत डॉक्टर जयश्री तोडकर. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. आणि डॉक्टर, खरं तर आता तुम्ही एक मुद्दा खूप चांगला उपस्थित केला. जेव्हा ह्या सर्जरीज होतात तेव्हा तुमचं मधुमेह कमी झालेलं असं प्रमाण, त्याचबरोबर बीपी तुमचा नॉर्मलवर आलेला असो. खरं तर लठ्ठपणा जेव्हा जडतो आपल्याला, एक ओबेसिटी होतोय, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी खरं तर जडल्या जातात. आणि ह्या जर तुम्हाला कमी करायचं असेल तर एक उत्तम उपाय म्हणून बॅरिएट्रिक सर्जरीकडे बघायला हरकत नाहीये. पण जेव्हा फक्त सर्जरी करून व्यक्ती पुढे जाऊन वजन नियंत्रणात ठेवू शकते का काही आहारावरती देखील तेवढंच नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे? आपण काही उदाहरणांमध्ये इथे बघू शकता की वजन तर व्यक्तींचं खूप चांगलं कमी झालेलं आहे. पण एकदा तुमचा मेटाबॉलिझम नॉर्मल केला की त्या मेटाबॉलिझमवर टिकण्यासाठी तुम्हाला काही पद्धतीमध्ये आहारात आणि विहारात बदल करायला लागतात. फॉर एक्झाम्पल, जर कंटिन्युअसली आपण साधं सुद्धा जेवणाच्या ऐवजी समोस्यासारख्या गोष्टी खात राहिलो तर ते आपल्या बॉडीसाठी चांगलं नाही. कारण गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला आम्ही ऑपरेशन करतो त्यावेळेला तुमचा मेटाबॉलिझम सेट पॉइंट हा बदलला जातो, तुमच्या ॲब्झॉर्प्शनच्या कपॅसिटी बदलल्या जातात. पण त्याच वेळेला जर तुम्ही लिक्विड कॅलरीज किंवा सतत गोड खात राहिलं तर तुमच्या किंवा माझ्यासारखी व्यक्ती ही जाड होऊ शकते. बरोबर. हा जेव्हा मेटाबॉलिझम ऍडजस्ट केलेला असतो तेव्हा त्याच्यावर खूप पद्धतीनं कुणीही ताण लादू नये अशी इच्छा असते. ऑफकोर्स नॉर्मल जेवण तुम्ही जेवू शकता. तुमच्या जेवणामध्ये काही प्रोटीनचा अंतर्भाव केला जातो जो तुमच्या नॉर्मल जेवणामध्ये असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, व्हेजिटेरियन लोकांमध्ये डाळ, पनीर सारख्या गोष्टी आम्ही खायला सांगतो. नॉन व्हेजिटेरियन लोकांमध्ये फिश, चिकन सारख्या गोष्टी खायला सांगतो. पण ह्याच्यामधनं
त्यांना आयुष्य जास्त चांगल्या पद्धतीने एन्जॉय करता येतं आणि मुख्य म्हणजे या घातक पदार्थांचे जे होणारे इफेक्ट असतात ते पण काही प्रमाणात मिनिमाइज केले जातात. बरोबर. तर ही जी गोष्ट आहे ही लक्षात ठेवली पाहिजे की एकदा आपण एखादी गोष्ट जर अचीव केली प्रयत्नांनी तर त्याच्यावर आपण जास्त ताण न देणं हे आपलं महत्त्वाचं काम आहे. खरंय. त्याच पद्धतीने आम्ही पेशंटला सांगतो, आता इथे तुम्ही पेशंट बघू शकाल एक की ज्यांचं वजन जवळजवळ 80 ते 85 किलो कमी झाले पण कुठेही तुम्हाला दिसेल की सॅग नाही. कारण बऱ्याचदा वजन कमी झाल्यावरती चेहरा आपला ओढल्यासारखा दिसतो असं अनेक जणांचं मत आहे. पण मग अशा सर्जरीज केल्यावरती कुठलेही साईड इफेक्ट्स होत नाहीत का? नाही, या ऑपरेशन्सला कुठलेही साईड इफेक्ट नाहीत. या ऑपरेशन्स केल्यानंतर तुम्हाला न्यूट्रिशन मध्ये कुठले बदल करायचे, तुमच्या बॉडीला काय झेपेल, म्हणजे आता डायबिटिक बीपी असलेल्या पेशंटचं वेगळं जेवण सांगितलं जातं, युरिक ऍसिड थायरॉइडच्या पेशंटचं वेगळं जेवण सांगितलं जातं, ज्याला हॉर्मोनल चेंजेस आहेत, ज्याला फॅटी लिव्हर आहे अशा पेशंटचं वेगळं जेवण सांगितलं जातं. तर हे जे पद्धतीनं पेशंटला एक तुम्ही गाईडलाईन देतो आम्ही, ज्या गाईडलाईन मध्ये या गोष्टी तुम्ही शक्यतो टाळा, या गोष्टी जास्तीत जास्त वापरा आणि या पद्धतीचा व्यायाम हा तुमच्या हार्टला तुमच्या जॉईंटला झेपणार आहे तर हा तुम्ही केला पाहिजे. टिपिकली आमच्या युनिटमध्ये जेव्हा पेशंट येतो तेव्हा त्याच्यामध्ये आम्ही 2 गोष्टी बघतो की पेशंटचं आधीचं न्यूट्रिशन कसं आहे, त्या अनुषंगाने त्याचा आहार दिला जातो आणि आजारांप्रमाणे, आणि त्यांचं मसल मास किती आहे. कारण कुठेही कोणाला सॅग झालेलं किंवा आपले कर्वेचर्स गेलेले आवडत नाही आवडत. खरंय. तर ते कसे मेंटेन करायचे, मसल टोन कसा करायचा, या पद्धतीचं सगळं शिक्षण ही आमची कंप्लीट टीम देते. तर हे जे दिल्यानंतर तुम्हाला जे आउटकम मिळतं त्याच्यामध्ये तुम्हाला पश्चाताप होण्यासारखी 1% ही जागा शिल्लक राहत नाही. खरंय. म्हणजे थोडक्यात आपण एक वजन जर नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण बॅरिएट्रिक सर्जरीकडे वळू शकतो, कारण की त्यामुळे अनेक आजारी आपले दूर होतात, जसं तुम्ही आता मगाशी बोलताना सांगितलं. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया डॉक्टर आणि अशी चर्चा पुढे चालू ठेवा. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेक नंतर हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि लठ्ठपणाविषयी आज आपण चर्चा करतोय. आधुनिक तंत्रज्ञान बॅरिएट्रिक सर्जरी आपल्यासाठी उपलब्ध झालेली आहे. डॉक्टर जयश्री आपल्याला याविषयी अधिक माहिती देतात. त्या पुण्याच्या अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटल सारसबाग सदाशिव पेठ इथे कार्यरत आहेत. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळूया. डॉक्टर, जेव्हा शस्त्रक्रियेबद्दल अनेक लोकांना अजूनही तेवढे काही माहिती नाही आहे किंवा गैरसमज अजूनही पसरलेले आहेत, मात्र जेव्हा आपण शस्त्रक्रियेसाठी निवड करतो तेव्हा नेमकं हॉस्पिटल कोणतं निवडावं हा एक पहिला मुद्दा असतो, त्याविषयी काय सांगाल? इंटरनॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स नावाची एक कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये ओबेसिटी या विषयावर ज्या वेळेला तुम्ही ट्रीटमेंट देता तेव्हा त्या हॉस्पिटलमध्ये कोणकोणते तज्ज्ञ असायला हवेत, त्या हॉस्पिटलमध्ये कुठकुठल्या सुविधा असायला हव्यात आणि कुठल्या पद्धतीनं पेशंटची काळजी घेतली जावी याविषयी काही स्टँडर्ड नॉर्म्स दिलेले आहेत. ज्या वेळेला आपण ह्या स्टँडर्ड नॉर्म्स प्रमाणे काम करतो त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं की पेशंटची सेफ्टी आणि पेशंटची इफेक्टिव्हिटी ही अतिशय चांगल्या पद्धतीने वाढते. म्हणजे तुम्ही जर बघू शकाल तर पेशंट तुम्हाला दिसतो की कुठलाही खंगलेला नाही, पेशंट आनंदी आहे, पेशंटचा मसल मास चांगला आहे, पेशंटचे आजार गेलेले आहेत, पेशंटच्या अंगामध्ये कुठल्याही न्यूट्रिशनल डेफिशियन्सी नाहीत. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या गोष्टींमधनं तुम्हाला लक्षात येईल की पेशंटवर केली जाणारी जी टीम आहे ही जवळजवळ एक 22 जणांची टीम असते. आणि आमच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही ह्या पद्धतीनं काम करतो. माझं जे जेटी ओबेसिटी सोल्युशन्स नावाची संस्था आहे ती अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलमध्ये मी काम करते. त्याच्या अंडर आम्ही या पेशंटची सर्व पद्धतीनं काळजी घेऊ शकतो. ह्याच्यात एक इक्विपमेंट पण महत्वाचे असतात की कुठल्या इक्विपमेंट वापरल्या जाव्यात, कारण ह्या जर स्टँडर्ड इक्विपमेंट वापरल्या गेल्या नाहीत तर आपण कधी कधी वाचता की मीडियामध्ये पेशंटला किती पद्धतीनं त्रास झालेला आहे. तर ऑपरेशन्स ही पेशंटचं जीवन जास्त सुसह्य जास्त आनंदी करण्यासाठी आहेत, त्यांना ह्या वेगवेगळ्या आजारांमधून बाहेर काढण्यासाठी आहेत. आणि त्यामुळे त्यांची व्यवस्थित जर काळजी घेतली तर पेशंट हा अत्यंत स्वावलंबी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी यशस्वी होऊ शकतो. खरं तर लठ्ठपणा किंवा हेवी वेट हे कोणालाच आवडत नसतं, ओबेसिटी. मात्र ह्याच्यातून जर तुम्हाला सुटका करायची असेल तर नक्कीच तुम्ही अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटल पुण्याच्या ह्या शाखेमध्ये येऊ शकता. आणि डॉक्टर, तुम्ही स्वतः
प्रमाणात इथे खरं तर ह्या सर्जरीज करतात आणि खूप छान मार्गदर्शन तुम्ही ह्या निमित्ताने लठ्ठपणावरती केलेलं आहे. वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतं, मात्र तुम्ही आलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तुम्हाला देखील लठ्ठपणा जर सतावत असेल तर पुण्याच्या अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटल सारसबाग सदाशिव पेठ पुणे येथे तुम्ही जाऊन ह्या संदर्भात कन्सल्टिंग करू शकता आणि ह्या संदर्भात तुम्हाला जर ट्रीटमेंट घ्यायची असेल तर ती देखील तिथे उपलब्ध आहे. यानंतर हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.